सुप्रभात, जय शिवराय. तर भरपूर लोक मला विचारत होते की दादा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती गच्चीवरती विसर्जन केलं आहे, तर तुम्ही त्याचं करणार आहे काय? तर आता मी तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पांना आम्ही ह्याच्यात विसर्जन केलेलं आहे. हे कपडे आलेले आहेत म्हणजे ओळखून घ्यायचं की शिडूची मूर्ती होती, पुरी वितळलेली आहे. आमच्या पप्पांनी काय म्हटलेत की हे पाणी आम्ही आता इथं दसऱ्याला गार्डनिंग करणार आहे, पूर्ण झाडं लावणार आहे इकडं. म्हणजे एक साईडला पुरी फळांची आणि एक साईडला हे सगळे वेली, महाराजांच्या मूर्तीच्या खालती जे हे आहे सज्जा, त्याच्या खालती सगळी वेली व्हेजिटेबलचं आणि ह्या साईडला सगळे फुलांचे असं म्हणून करणार आहे. कारण की मला बी लई इच्छा आमच्या पप्पानं बी आहे आणि मम्मीला बी आहे. मम्मी आणि पप्पाच देखरेख करतात, मी कधी करत नाही. खरं सांगालो मी तुम्हाला. तर आम्ही काय करणार आहे, या कॉर्नरला सगळीकडे झाडं लावून घेणार आहे. आणि आत्ता सध्याला पप्पाने काय म्हटलेत की हे पाणी जे आहे हे डेली थोडं करून झाडांना संपवणार आणि याच्यातला उरलेला शिडू घेऊन एकाच बकेटमध्ये लावायचा, त्याच्यामध्ये माती मिक्स करायची, त्याच्यामध्ये फुलांची झाडं लावून टाकायची. आता तिथं फुलांचं झाड लावलेले आहेत, त्यांनी फुलं यायला लागलेत. सो आपण पप्पांनी सांगितलं की असं करायचं. यदा कदाचित 10 वर्ष जरी आम्ही केलो तरी 10 कुंडी येतील आपल्याकडे. सो माझ्याकडे जागा भरपूर आहे आणि 50 वर्षांसाठी तर जागा भरपूर आहे माझ्याकडे. सो मला वाटतं आहे की मी बेळगावात एवढे वर्ष जल्लोषान गणपती साजरा होतो आहे, नाचत गाजत वाजवत भरपूर नेतो. आमच्या कधी मनात असं आलं नाही की आपण गच्चीवरती वगैरे करायचं आणि असं शांत पद्धतीने. खरं मला करणं बरं वाटलं का की मी दरवर्षी कपिलेश्वराकडे लहान असल्यापासून भरपूर वेळा जाऊन येतो आहे. विसर्जन झाल्यानंतरसुद्धा ते बघून लई मनाला वाईट वाटायचं, ते कसं मी डिस्पोज करतात ते बी मला माहीत नव्हतं. सो मी माझं मन घट केलो की राही ना, मज्जा जल्लोष नाचत गाजत वाजवत नेण्यापेक्षा बाप्पांना व्यवस्थित पाठवून देऊया. जसं आपण हाणतो, पूजा करतो, त्यांना सन्मानानं बसवतो घरात, तसं विदा देखील व्यवस्थित करूया. ह्या दृष्टिकोनानं मी हे पाऊल घेतलो. माझ्याही मनाला वाटलं की जल्लोषात जायचं होतं मिरवणूक काढून, कारण नाही ना बाप्पांसाठी म्हणून मी असं केलं. तुम्हाला कसं विचार वाटला तुम्ही मला बघून सांगा. तुम्ही जरी करणार असला तर तुम्ही बी असंच करू शकता. आता मी कुंड्यात लावलं आहे, तुम्ही जर तुमचं घर जमिनीवरच डायरेक्ट तुम्ही कुठेतरी खड्डा करून लावू शकता झाड.